तर अशा वेळेस जेव्हा व्यक्तीला कुठेतरी ही बोचरी जाणीव व्हायला लागते की हे माझ्या हातातनं निसटलंय, तेव्हा ते कसं तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे येणं प्रकारेनं स्वतःच्या हातात थांबवून ठेवण्यासाठी व्यक्ती स्वतःच्या जुन्या आठवणींना उजाळा देते आणि मग अशामध्ये साधारण आपल्याला आत्मप्रौढीचा एक भाग येतो. आता ही गोष्ट फक्त सचिनजींचीच होते का, तर तसं नाहीये. आपल्या घरातले आजी आजोबा बघा, आजी आजोबांच्या कोणी मित्रमैत्रिणी असतील, आपले कोणते जुने नातेवाईक असतील, तर जनरली त्यांच्या बोलण्यात पण ही भूमिका असते की आमच्या वेळी हे चालायचं नाही, आम्ही एवढं केलं तरी हे खूप होऊन जायचं, आम्ही बाबा हे खूप केलं होतं, बापरे आम्ही एवढ्या कष्टातून शिकून वर आलो, आजच्या मुलांना तेवढा पण त्रास होतो. तर साधारण जेव्हा व्यक्ती हे सांगायला सुरू करते तर तेव्हा थोडंसं कुठेतरी ऐकणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्ती आता वयस्क होण्याकडे निघालेली आहे.